मित्रांनो तुमचा भाऊ निघाला चायना बॉर्डरला। मित्रांनो तर फायनली आपली गाडी भेटली। आता ह्या गाडीत आपण जायचंय आपल्याला। मित्रांनो तर फायनली आपल्या प्रवासाला सुरुवात केली। गणपती बाप्पा मोरया। हे बर्फाचे डोंगर, वाव। मित्रांनो ते झेंडे बघा कसले भारी दिसतात, एक नंबर दिसतात भाऊ। आणि पूर्ण घाटाघाटाचा रोड आहे। मित्रांनो जसं जसं आपण वरती चढायला लागलो ना तसं तसं जे डोंगर आहेत त्याची ग्रीनरी कमी होत चालली, म्हणजे हिरवळपणा कमी होत चाललाय। बाईक पे होता तर इधर के फोटो वगैरे व्हिडिओ बनवले होता। मित्रांनो तर इथपर्यंत आपल्याला गाडी सोडती, इथपर्यंत ही आपली गाडीने आपल्याला सोडले। आपल्याला आता इथनं वरती जायचे नथुला पास पाहण्यासाठी। तर पाहू शकताय नथुला पास इथं फोटो काढण्यासाठीच लय गर्दी। तर मित्रांनो ह्या साईडला चायना आहे आणि ह्या साईडला इंडिया आहे। माझा कॅमेरा हिसकून घेतला होता आर्मी पैशांनी। आणि चायना बॉर्डर इथं पाहू शकता, ह्या साईडला इंडिया आहे, ह्या साईडला चायना आहे। आणि हे आपले सगळे गावकरी भेटलेत बारामतीचे। टीसी कॉलेज हरर महादेव। मित्रांनो तर माझा आवाज जरा चेंज आला का तो वाटत असेल तुम्हाला, कारण इथं ऑक्सिजनची कमी जेटी। आणि आला ना तो आर्मीवाला, घेतला कॅमेरा, दे नाही माघारी काय व्हाय नाही त्यांनी। हर हर महादेव। मित्रांनो तर मी आहे आता सिक्कीममध्ये गँगटॉकमध्ये आपण होतो। तर आपण 2 दिवस आपल्या एका भावापाशी थांबलो होतो, जो भाऊ आर्मीत आहे। तर आता फायनली त्याला बाय बाय म्हणून निघायचा टाईम आलाय। तर आज आपल्याला जायचे चायना बॉर्डरला, तर तिकडे जाणार आहे। तर चला जाऊया, चलो बाई। गुड मॉर्निंग मित्रांनो। तर चला आपण फायनली निघतो इथनं। आता हे पाहू शकता, ही कॅम्प आहे, इथं आपण 2 दिवस थांबलो होतो। आपला भाऊ होता एक नागपूरच्या त्याच्यापाशी, आणि आज आपल्याला जायचं चायना बॉर्डरकडं। त्यामुळं त्या भावाला बाय बाय म्हणून निघालो आहे। 2 दिवस खूप चांगला पाहुणचार केला त्यांनी, एकदम भारी वाटलं इथं। फक्त इथं काय होतं नेटवर्क नव्हतं, त्यामुळं काय आपण व्हिडिओ वगैरे अपलोड करू शकत नव्हतं, एवढंच होतं। बाकी काय नाही, एकदम जंगलात गँगटॉक ही हनुमान टॉक, म्हणजे हे गँगटॉकच्या सगळ्यात वरच्या टॉपला होतं। पाहू शकता कसलं जंगलात, आणि लांडगं बिंडगं तर असंच मोकानच हिंडतात इथं। रात्री मला लई लांडगे दिसले। इथं एक मॉनेस्ट्री पण होती। तर मी निघालोय, ते भावाला पण घेऊन जायचं होतं, पण त्याची ड्युटी कधी काय त्यामुळं राहिलं नाही, तर तो मी संगत जाणार होतो। चल मित्रांनो, वळणं बघा कसली जागा आहेत, डेंजर अशी वळण आहेत। आणि चला फायनली आपण आज चायना बॉर्डरला जातोय, ते मी कन्फर्म करायला लागलं। मग ती इथं थांबूनच मला वाटतं बूट घालाव, कळ। व्ह्यू एक नंबर येतो इथनंच, पुढं जाऊन। मित्रांनो तर इथंच गाडी लावतोय, त्या अगोदर काय करतो गाडीवलं सामान काढून आत ठेवतो, आणि म्हणजे आपल्याला तिकडं जायला बरं। ओके, पहिलं तर फोन लागू द्या त्याला। तुमचा भाऊ निघाला चायना बॉर्डरला, पण चायना बॉर्डरला आपल्या पॅशन प्रो गाडी घेऊन नाही जाऊ शकत आपण, कारण मित्रांनो तिकडं जाण्यासाठी 150 cc पेक्षा जास्त गाडीला मोठी लागते, आणि आपली गाडी एवढी मोठी नाही आहे, त्यामुळे आपल्याला परमिशन भेटत नाही। तर आपण कशात जाणार आहे तर मित्रांनो, आपण जाणार आहे अशा शेअरिंग गाडीमध्ये। ही पाहू शकताय, हे आपल्याला आपली गाडी नाही आलेली, हे भाऊ गुजरातचे, हे मॅक्स गाडी नाही तर सुमो मध्ये जाणार आहे आपण। गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आहे आता सिक्कीममध्ये, आणि सिक्कीममधनं आज आपण चाललोय नथुला पासच्या दिशेने। तर नथुला पासकडे जाण्यासाठी तुम्हाला नाही एक तर गँगटॉकला यायला लागतं, आणि तुम्ही असं नथुला पासला जाऊ शकत नाही आहे, तुम्हाला त्यासाठी परमिशन काढायला लागते। आणि ती परमिशन आपण स्वतः काढू शकत नाही, कोणत्या तरी ट्रॅव्हल एजन्सी थ्रू काढू शकतोय। आणि तुम्ही जर मित्रांनो स्वतःची गाडी घेऊन आला, तर ती गाडी 150 cc आसपास असली पाहिजे, आणि त्याची परमिशन पण तुम्हाला ट्रॅव्हल एजन्सी थ्रू काढायला लागेल, आणि ती परमिशन तुम्हाला
जवळपास 1200 रुपयाला पडेल. 1200 रुपयाची परमिशन आणि गाडीचं काय पेट्रोल लागेल तेवढा खर्च येईल. आणि जर तुम्ही तुमची गाडी माझ्यासारखी माझी गाडी पाहू शकता, इथं मी इथं पार्किंगला लावली. हे हॉटेल आहे निकिता फास्ट फूड, इथंच सामान वगैरे ठेवलं आहे आणि इथंच गाडी लावली. तर मला नाही वे माझ्या गाडीला परमिशन भेटत नाही आहे, कारण ती 150 cc कमी आहे. त्यामुळं मी काय केलं आहे, इथनं शेअरिंग टॅक्सीमध्ये चाललो आहे 900 रुपयेमध्ये. त्यांची तेच परमिशन वगैरे काढणार, सगळं काढणार. आपण फक्त 900 रुपये द्यायचे, ते आपल्याला फिरवून माघारी आणणार. अशा प्रकारचा प्लॅन आहे. तर चला जाऊया, कसं काय होतंय ते तुम्हाला सांगतोच. खूप वेळ थांबलो, ते टॅक्सीवाला येड्या पोकाचंच आहे, गेलं पुढं ते आणि म्हणतंय मी माघारी येणार नाही. आता काय आपण पैसे दिले. मित्रांनो तर सकाळ सकाळ चालत जायला लागले. मित्रांनो तर फायनली चालत आलो, भेटलंही. मला कंटाळा वाटतं याला आता, पण जाऊ द्या. येड्या बोकाच्याला बारकं पोरगच आहे, त्याला चोपला आयच्या गावात मला चालत यायला लावलं. अरे भाई तू तो यार मैं उधर से हाथ किया था यही गाड़ी को, आप आगे आगे कोई तो लाल कलर की क्या हाँ हाँ रुका था, लेकिन ठीक है सामने में रख दिया है. ओके ओके ठीक आहे, वो लोग बैठेगा आप लास्ट में बैठिए. हाँ ओके ओके. मित्रांनो तर फायनली आपल्याला पुढे बसायला पण जागा भेटली, तर काय अडचण नाही आहे. हे पाहू शकता ही गाडी. आणि फायनली खूप त्रास नंतर ना मला 1 किलोमीटर चालता यायला लागलं. चालत आल्यानंतर आपल्याला गाडी भेटलेली. तर इथनं पुढचा प्रवास कसा राहतोय ते तुम्हाला पाहायला भेटेलच. आपण चाललोय आता इंडिया चायना बॉर्डरला. मित्रांनो तर फायनली आपली गाडी भेटली. आता ह्या गाडीत आपण जायचंय आपल्याला. तर पाहू शकताय ही मला चालत यायला लावलंय आणि ह्याचंच मला दुःख आहे. सिक्कीम 02 680 नंबर आहे. तर ह्याच्याबरोबर एक फोटो काढूया. मित्रांनो तर फायनली आपल्या प्रवासाला सुरुवात केली. गणपती बाप्पा मोरया. तर आता आपल्याला पहिला चेक पॉईंट भेटणार आहे. तो चेक पॉईंट दाखवतो तुम्हाला. हे आपले साथीदार आहेत आज सगळे, पाठीमागे दिसतात ते. आणि आपला ड्रायव्हर भाऊ सूरज भाई. सूरज भाई ने मेरे को बहुत तकलीफ दी सुबह सुबह यार. चल के बुलाया इतना दूर. तर चला मित्रांनो तुम्हाला पुढे चेक पोस्ट दाखवतो. मित्रांनो तर अशा प्रकारे इथं चेकिंग होती आणि हे जेवढे पण हे जीपमध्ये बसलेत त्या सगळ्यांचं परमिशन बनवलेलं असतंय अशा प्रकारे. आणि हे चेक पोस्ट आहे. इथं पाहू शकताय आपण इथनंच नाही 2 दिवस वरती राहिलं होतं हनुमान टॉकपाशी. आपला जो भाऊ होता आर्मीत त्या भावापाशी, इथनं वरती गेलं ना की 2 किलोमीटरवर मी मुक्कामाला होतो 2 दिवस. आणि हे फायनल चेक पोस्ट आहे. इथं 30 रुपये काय ते एंट्री फी आहे ना. 30 रुपये तिकीट आहे ना इधर का. थोडा आगे से का. एकदम मस्त असा व्ह्यू आहे सगळा डोंगराचा. दिसतोय का तुम्हाला. चला आता लई जागा सासा काढत मोकळा असलो गाडी चालवत असल्यावर मी लई व्हिडिओ नाही काढत. असा लई नाही व्हिडिओ निघाला आपल्याकडं. सगळ्या जीबत दिसतात. रुको आ जाओ. तर मित्रांनो वैती नाही ऑक्सिजनची कमी आहे. तर इथं असे तुम्हाला ऑक्सिजन बॉटल वगैरे भेटतात. कितने काय आहे 500 काय नाही चाहिए यार, मैं ऑक्सिजन लेवल अच्छी आहे. तर मित्रांनो तर अशा प्रकारे नव्हे तुम्हाला ज्यांना ही श्वास घ्यायला त्रास आहे त्यांच्यासाठी ऑक्सिजन बॉटल पण घेऊ शकताय ना. अशा सकाळ सकाळ अशी लाईन लागते न तुला पाचकडे जाण्याकडे. मित्रांनो तर इथनं जाण्याच्या अगोदर असं 20 रुपयाचे तिकीट आहे. तर चायना बॉर्डरकडे जाण्यासाठी ते तिकीट काढायला लागतं. आपलं पासचं ह्याचं 900 रुपये वेगळं आणि तिकीट वेगळं अशा प्रकारे. मित्रांनो ते झेंडे बघा कसले भारी दिसतात. 1 नंबर दिसतात भाऊ. आणि पूर्ण घाटाघाटाचा रोड आहे. वरतीपर्यंत दिसतात का तुम्हाला झेंडे. असं फिरून 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 इकडून इकडे जायचे. 1 नंबर व्ह्यू आहे. जय हिंद सर, जय हिंद.
फिरायचे आपल्याला इथनं आता तिथं जायचे, तिथनं अजून फिरून जायचे. मला असं बंदिस्त ह्याच्यात फिरायची सवय नाही आहे, मला मोटरसायकलवर फिरायची सवय आहे. मी जवळपास 2 वर्षानंतर असल्या ट्रिपमध्ये बसतोय फिरण्यासाठी. चला सर. भाई मैं बाइक पे होता तो इधर तो उनके फोटो वगैरह वीडियो बना लेता था. मित्रांनो एक नंबर व्ह्यू आहे. सगळ्या रोडनी झेंडे एका साईडने एका साईडने डोंगर, इतकं भारी दिसतंय ना. वाव बढिया. मित्रांनो इतके खतरनाक घाटाचे रोड आहेत ना, जेव्हा वळण येते त्यावेळेस असं वाटतंय दरवाज्यातनं बाहेर जातोय का काय. आता इथं बघा भाऊ आता कसा बाहेर जातोय. मित्रांनो तर आता नाही आपल्याला कांचनगंगा व्ह्यू पॉइंट दिसतोय, बर्फाचे डोंगर. वाव कसले जबराट दिसतात. आणि मित्रांनो आम्ही खरंच नशिबवान आहे माहिती का, कारण मागच्या 4 दिवसापासून पाऊस येत होता. आज भाई इसका कुछ बोलो, इसका मैं एक रील बनाओ, ऐसा मेरे को कंटेंट बताओ जिसके माहिती इन्फॉर्मेशन बताओ. हाँ मित्रांनो तर आपण सकाळी नाही कांचनगंगा व्ह्यू पॉइंट पाहिला होता, तो हनुमान टॉक पासून. तो पण एवढा क्लिअर नव्हता दिसत, आता एकदम जबराट दिसतोय. त्याला क्वीन ऑफ हिमालयज म्हणतात. कसला भारी दिसतंय, एक नंबर. आणि सगळा व्ह्यू पण एक नंबर आहे. मित्रांनो माझ्या पाठीमागं बघताय कांचनजंगा व्ह्यू पॉइंट, क्वीन ऑफ हिमालयज पाहू शकताय. हे पाहण्यासाठी लोक इतक्या लांब येतात. आणि आमचं नशीब एवढं चांगलं आहे की नाही आम्ही आलोय त्या दिवशी ऊन पडलंय, नाही ते हे कुणाला पाहिलं पण भेटलं नाही मागच्या आठवड्यापासून. आपल्याला इथले महाराष्ट्रातले भेटलेत. कुठले दादा तुम्ही? नाशिकचे का? तर मी बारामतीचा आहे. तर ह्याला भेटून खूप भारी वाटलं. काय ताई कसं वाटतंय तुम्हाला इकडे येऊन? छान वाटतंय. चला मित्रांनो एक व्हिडिओ काढू रील. तुम्ही कुठले सर? नाशिकचे. नाशिकचे मित्रांनो तर आपण निघालोय आता इंडिया तिब्बत बॉर्डर किंवा इंडिया चायना बॉर्डर. तर इथं आपल्याला सर हे भेटलेत नाशिकचे. तर सर काय म्हणताल तुम्ही? काय नाही, एकदम वातावरण एकदम छान आहे. पाठीमागं व्ह्यू बघा कांचनगंगा. कांचनगंगा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. ओके ओके. हा तर सरांना आम्हाला बारामतीचे काय नाव भाऊ? स्वप्नील देवडे. स्वप्नील देवडे भेटल्यामुळं खूप आनंद झाला आणि वातावरणामध्ये आम्ही दोघं एकदम मिलीन झालेलो आहे. ओके ओके. तर ह्यांची फॅमिली पण आहे सरांची. तर त्यांना सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. ओके. देश की सेवा में तत्पर सेवा सर. ब्रो बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन इथं फुल व्हायचंय का काय? कसला चपराट रोड आहे दिसतोय का तुम्हाला? आता इकडून इकडं तिकडं जायचं, तिकडे एक टाउन आहे, अशा प्रकारची रोड आहे. एक नंबर हो, मस्त वाटतं मला. गाडीचा प्रवास पण भारी आहे तसा, थंडी वाजते फक्त.
मित्रांनो तर मित्रांनो गाडी नाश्त्यासाठी थांबली तर 13 मैलवर. तर आपण चाललोय आता चायना बॉर्डर म्हणजे तिब्बत बॉर्डरकडे चाललेलो आहे, इंडिया तिब्बत बॉर्डर. तर एकदम भारी व्ह्यू आहे इथनं, मैल म्हणून ओळखलं जातं आहे प्रत्येक ठिकाणाला. तर आपण 2 मैल वयनं बसलो होतो आणि आता आपण 13 मैलला पोहोचलोय. तर पाहू शकताय आणि अशा प्रकारे सुंदर असा रोड चाललाय, एक नंबर. ओके, कसला जबराट व्ह्यू आहे मित्रांनो. तर चला आपल्याला 3 पॉईंट कव्हर काय नाही आपण ह्या आजच्या दिवसामध्ये. एक तर इंडिया तिब्बत बॉर्डर, दुसरी आपण करणार आहे बाबा हरभजन सिंग मंदिर, आणि तिसरं काय नाही आपण छांगो लेक. आणि आपण आत्ताच कांचनजंगा पर्वत पाहिलं हिमालयन. मित्रांनो तर मध्ये सकाळचा नाश्ता करण्यासाठी ब्रेक घेतलेला आहे. तर एक ड्रायव्हरच्या ओळखीचंच होता हॉटेल, तिथंच घेतलेला आहे ब्रेक. आणि त्या ब्रेकपाशी नव्हे तुम्ही रेंटेड हे घेऊ शकताय, कपडे, गरम कपडे घेऊ शकताय. म्हणजे मोठे मोठे जॅकेट असतात बर्फात जाण्यासाठी, ते जॅकेट वगैरे पण तुम्ही रेंटने घेऊ शकताय. अशा प्रकारचे इथं आहे. मित्रांनो तर ब्रेक नंतर परत जर्नी स्टार्ट झाली आपली आता. आणि आता इथनं पुढं जायचंय आपल्याला अजून एक बीच में और एक जगह रुकेगा ना भाई मित्रांनो. आणि काय झालंय, गार हवा एवढी सुटायला लागली, डोक्यात घुसायला लागली गार हवा, असं झालंय. रोड एक नंबर आहे इथं, पाहू शकताय. धबधबा इकडं बघा, वॉटरफॉल छोटासा. इथे एक मंदिर आहे महादेवाचं. हे कोणचं मंदिर आहे भाई? ये महादेव का है, भोले बाबा का. भोले बाबा काही. मित्रांनो तुम्हाला जाताना नाही मध्ये आधी अशी छोटे मोठे गाव पण लागतील, जिथं तुम्ही काही नाश्ता वगैरे किंवा जेवण वगैरे पण करू शकता. अशा प्रकारे आहे. आणि कोणचं गाव आहे? 17 मैल जीएन रोड. 17 मैल. इथं सगळ्यांना मैल नाव दिलेलं आहे. असे 17 मैलला आलो आपण 13 मैलला नाश्ता करायला थांबलो होतो. आणि चांगलंच गाय लागते भाई. बोलोगे कुछ? हाँ भाई, आप बोलोगे कुछ? हेलो गाइस, भाई का चैनल देखते रहिए और ऐसे घूमते रहिए भाई के साथ. लाइक करिए, सब्सक्राइब करिए. भाई लोग अच्छा लग रहा है वो दिन के साथ, मजा आ रही है. अच्छा लग ओके. आप नीचे उधर जाके हम एक ग्रुप फोटो लेंगे बढ़िया वाला. मित्रांनो तर पूर्ण आर्मी कॅम्पच आहे इथं. तर इथं पाहू शकता छोटे मोठे वॉटरफॉल आहेत आणि असे टॅक्सी. आणि रोजच्या 500 गाड्या येतात असं म्हणतोय भाऊ. 500 गाड्या येते ना, 500 गाडी येते म्हणते. बाईक तर किती येते असेल, बाईकवाले नसते 100 येत असतील बाईकवाले पण. अशा प्रकारे गाय लागायला लागला. आता मला वाटतं टोपी घालावं, थंडी वाजायला लागली. मित्रांनो तर पाहू शकता इथं आर्मीवाले. जय हिंद सर, जय हिंद. तो सुंदर असा वॉटरफॉल लागलाय. पण ह्याचा काय माहिती का, आपण शेअरिंग मध्ये आलो म्हणजे किंवा आपण स्वतः ड्रायव्हर नसलं तर असं प्रॉब्लेम होतोय की आपल्याला थांबायला जमत नाही. आपण स्वतःच्या गाडीचा स्वतः मालक असलं की इथंच थांबलो असतो मी 15-20 मिनिटं. तिकडे बघा कसे दिसतात आमचं ड्रायव्हर भाऊ. ये पकड़ना है. पता तो 2 मिनट उसको चार्जिंग को लगाया. मित्रांनो तर एक बघा, एक पहाडी गाय. तर ह्याची स्टोरी काय आहे, तर हा भाऊ आहे आपला ड्रायव्हर, तो सांगत होता की म्हणतोय एक गाय आणि एक म्हस होती. तर ते गायला म्हशीने त्याचे हे दिलं, केस दिली, म्हणे जा जंगलात. ते जंगलातच म्हणतंय होय, ती जा हिमालयात आणि मीठ घेऊन ये.
मीठ घेऊन ये म्हणले, पण ती काय झाली, गाय तिकडं गेली ती तिकडंच राहिली, त्यामुळे म्हशीला केस राहिली नाहीत आणि हे गाय आहे ती यॅक झाली यॅक, आणि त्याला लई केस राहिली आली, अशा प्रकारचं आहे. तर मित्रांनो एंट्री पॉईंट आलाय आता. मित्रांनो तर इथनं 13 किलोमीटर राहिले अजून पुढं नथुला. इथं बघा असे हरभजन सिंग दौर हे मंदिर पहिलेही पडताय का? सगळं हे आर्मी कॅम्प आहे. मित्रांनो तो हाथ शांगुले गे, ये तो रास्ते में ही पड़ रहा है. मित्रांनो तो छांगुले, हो चेमलो रोड एकदम टकाटक आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन रोड एकदम टकाटक आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन वाले रोड एकदम भारी बनवतात. जसं जसं पुढे जातंय तसं लँडस्केप चेंज होत जाते. लँडस्केप असे. मित्रांनो तर इथं बर्फाचं दिसायला सुरुवात झाला आहे. एक डोंगर दिसतोय का त्यात थोडा बर्फ आहे. ते डोंगर चायनाचा आहे आणि त्याच्या अलीकडे इंडिया आहे. तर इथनं आपल्याला जायची. तर किती इकडं बघा इंडियाच्या ह्याच्यात पण बर्फ दिसला. एवढा पाहिजे असा बर्फ नाही आहे, पण आहे बर्फ. हे लँडस्केप बघा कसलं जबराट आहे. आता मी काढतोय काचत न, त्यामुळे किती चांगलं दिसतंय माहित नाही मला. मित्रांनो जसं जसं आपण वरती चढायला लागलो ना तसं तसं जे डोंगर आहेत त्याची ग्रीनरी कमी होत चालली, म्हणजे हिरवळपणा कमी होत चाललाय. कारण ह्याच्यावर सगळं आता काही दिवसात बर्फच येणार आहे. हे म्हणजे ह्याच्यावर बर्फ येतो, त्यामुळे इथं काही जास्त झाडं वगैरे नाही आहेत. अशा प्रकारचे डोंगर आहेत. लद्दाखमध्ये आल्यागत होतं. आता इथं पाहू शकता यॅकच यॅक, आणि इथं यॅक राईड करू शकता तुम्ही. मित्रांनो तर फायनल टप्प्यात आलोय. ते वरती लाल दिसतंय का, तिथं बॉर्डर आहे आणि हे डोंगर आहे पूर्ण चायनाचा आहे. आणि आपल्याला नाही आता फिरून वरती लय डेंजर घाट आहे हा शेवटच्या टप्प्यातला. डेंजर म्हणजे एवढं काही नाही आहे. इतके भारी रोड बनवलेत बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननी, त्यामुळे काय अडचण नाही. आपली गाडी आरामात चढली असती. बाइक पे भी लोग आ रहे हैं. शिट. मित्रांनो तर आता एक चेक पोस्ट होतं, तिथं व्हिडिओ काढाय अलाउड नव्हतं. दाखवलं असतं. दांगड द्वार म्हणून होतं ती. मित्रांनो तर बघा हे कसले फॉरेन मध्ये आल्यागत बिल्डिंग बनवले त्यांनी आर्मीच्याच आहेत. एक नंबर दिसायला. हे टेम्पररी दिसतंय स्ट्रक्चर, असं ICC मध्ये नाही बनवलेलं. मित्रांनो तर फायनल टप्प्यात आलोय. माणसं दिसतात आणि गाड्याच गाड्या आहेत तिथं. गारटलो नाही पाहिजे, काय लागायला लागले. चलो वैती गेल्यावर दाखवतो आता तुम्हाला काय नक्की. मित्रांनो तर इथपर्यंत आपल्याला गाडी सोडती. इथपर्यंत ही आपली गाडीने आपल्याला सोडले. आपल्याला आता इथनं वैती जायचे.
नथुला पास पाहण्यासाठी. तर पाहू शकताय नथुला पास इथं फोटो काढण्यासाठीच लय गर्दी. 14,000 काय ते फुटावर आहे हा पास. 14,140 फुटावर नथुला पास. फोटो आल्यावर रिटर्न आल्यावर काढू. आपल्या ग्रुप बरोबर जाऊया. चलो, नाही तर हरवलं तर गावायचं नाही मी. असं वरती चढून जायचं. इथं खायला बिला पण आहे. चलो भाई, भाई क्या बर्फ देखने आए थे क्या? मित्रांनो, तर चला, जरा ऑक्सिजन लेवल कमी वाटते. हा भाऊ आपल्या बरोबर होता गाडीत. क्या भाई, तुम्हारा नाम क्या है? राजकुमार साहब. हाँ, राजकुमार. आपका नाम क्या है? विक्की. विक्की है क्या? विक्की परमार. तर चलो, चाल. एवढं काय थंडी आहे पण एवढी नाही वाटत. बर्फ पाहायचा होता पण बर्फ नाही. लँडस्केपच भारी इथले भाऊ. कसलं मित्रांनो, तर हे आपल्याला मराठीत बोलणारे भेटले तिथं. धाराशिवचे. कसे आले? फ्लाईटने आले का? बर बर बर. हा हा. तर चला, लय मराठी माणसं आहे तिकडं. तर मित्रांनो, तर इथं आलोय. तर इथले आपल्या महाराष्ट्रातले भेटलेत. त्यांना ऑक्सिजनची कमी पडली. जागेवर बसलेत. काय ऑक्सिजन कमी? कुठले तुम्ही? धुळेचे का? अशा प्रकारे वरते मोठे मोठे. ऑक्सिजन दे, ऑक्सिजन दे. चलो, अशा प्रकारे. एक मिनिट. मित्रांनो, तिथनं खालनं शिड चढून वरती आलं की अशा प्रकारे वरती. अरे पण गर्दी किती इथं. हा, अशा प्रकारे इंडियाचा फ्लॅग आहे. आणि मित्रांनो, तर फायनली आलोय आपण इंडिया चायना बॉर्डरला. हे पाहू शकता, ह्या साईडला इंडिया आहे, ह्या साईडला पूर्ण चायना आहे. आणि ही अशी छोटीशी लाईन आहे मध्ये. पाहू शकता, इकडं ही बॉर्डर आहे, इकडं चायना आहे आणि इकडे इंडिया आहे. तर आपण इथं मस्तपैकी एक रील काढूया. चला. मित्रांनो, ते पाहताय सगळं चायनीज मध्ये लिहिलंय. तर मित्रांनो, मी आता कुठे? तर मित्रांनो, आपण आलेलो आहे इंडिया चायना बॉर्डर नथुला पासला आलेलो आहे. तर तुम्ही पाहू शकता, ह्या साईडला फेन्सिंग आहे. ही पाहू शकता, ही इंडिया आणि चायनाची बॉर्डर आहे. त्याच्या पलीकडच्या साईडला पूर्ण चायना आहे. हे पाहू शकता, चायनाची बिल्डिंग आहे. तिथं पण चायनाचं ऑफिस आहे. ह्या साईडला आपल्या हर हर महादेव. मित्रांनो, तर आपण आहे आता नथुला पास इंडिया चायना बॉर्डरला. तर 2 वेळा माझा कॅमेरा जप्त करण्याचा प्रयत्न केला इंडियन आर्मीनी. तरी तिसऱ्या वेळेस मी आलोय काढायला. तर हा पाहू शकताय, ह्या साईडला चायना आहे आणि ह्या साईडला इंडिया आहे. आणि छोटी अशी बॉर्डर आहे. तुम्हाला दाखवतो. लई नाही त्याच्या, नाही तर तो माझा कॅमेरा घेईल. हे दिसतंय का? तिथं इंडिया चायना बॉर्डर आहे आणि त्या साईडला चायना आहे, ह्या साईडला इंडिया आहे. ते आर्मी जवान आहे ना, त्यांनी मला 2 वेळा कॅमेरा घेतला होता. तर अशा प्रकारे. तर मित्रांनो, तुमचा भाऊ नाही वे पॅशन प्रो गाडी घेऊन आलाय. कुठनं? बारामती, महाराष्ट्रातनं चायना बॉर्डरला आलाय पार. तर मित्रांनो, नवीन पाहत असताल तर फॉलो नक्की करा. तुमचा भाऊ इतक्या लांब आलाय. Best wishes to Swapnil. ओके ओके. He is our pride. Okay. Pride of Baramati. तर मित्रांनो, हे सगळे बारामतीचे भेटलेत. तर सांगा काहीतरी TC कॉलेजचे आहेत हे सगळे. TC कॉलेजला काहीतरी राज्यातलं काहीतरी चांगलं आमच्या TC कॉलेजला NAAC NAC तर्फे पुनर्मूल्यांकन करून A++ दर्जा प्राप्त झालेला आहे. हे ऑनलाईन पुनर्मूल्यांकन झालेलं महाराष्ट्रातील पहिलंच असं महाविद्यालय आहे आणि देशातील 3रं महाविद्यालय आहे. आम्ही खूप अभिमानी आहोत आमच्या कॉलेजबद्दल. आमच्या कॉलेजचं पूर्ण नाव तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय, बारामती, जिल्हा पुणे, अनिकांत एज्युकेशन सोसायटी. चला मित्रांनो, तर माझा येईल ते आर्मी जवान कॅमेरा. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. ह्या सगळ्यांना भेटून खूप भारी वाटले बारामतीच्या. पास इंडिया चायना बॉर्डर. इथं पाहू शकता, ह्या साईडला इंडिया आहे, ह्या साईडला चायना आहे. आणि हे आपले सगळे गावकरी भेटलेत बारामतीचे. TC कॉलेज.
तर मित्रांनो यांनी मला कालच पाहिलं होतं, पण आमची भेट होऊ शकली नाही. मी पास होऊन गेलो. यांनी आवाज दिला तर मी थांबलं, म्हणजे मला कळलंच नाही तर मी थांबलो असतो. तसं तुम्हाला काय वाटतंय? दुनिया गोल. मित्रांनो, तर आपण आलोय नथुला पासला इंडिया चायना बॉर्डरला. तर इथं आपल्याला महाराष्ट्रातली एक फॅमिली भेटली. तसं कुठं आलाय तुम्ही? बॉम्बे भिवंडी. भिवंडीवरून आलाय. कसं वाटलं मग इकडे येऊन? चांगलं आहे चांगलं आहे. चांगलं आहे चांगलं आहे. हो बघा एकदम बर्फ बिर्फ. कुठं आणला बर्फ? हे काय इथं पडलाय. तर मित्रांनो, या सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. आपल्या इथले मराठी माणसं लय आहेत इथं. मला भरपूर जण भेटली मराठी माणसं आता. मित्रांनो, तर फायनली आलोय इंडिया चायना बॉर्डरला. तर पाहू शकता एवढंच छोटंसं फेन्सिंग आहे. इकडं पाहू शकता चायनाचा लोगो, इकडे इंडियाचा आहे आणि तिथं चायनाचा फ्लॅग पण दिसतोय. फक्त चायनाचे जे आर्मी जवान आहेत ते दिसले नाहीत. ते आर्मी जवान पाहिजे होते. तर चला, मित्रांनो, तर इथं पाहू शकताय स्नोफॉल 2 दिवसापूर्वी होता. आज ऊन पडल्यामुळे सगळं स्नो पागाळला आहे. अशा प्रकारे आहे. तर चला आता जाऊया. हे कुठे गेलो तो भाऊ? हर महादेव. मित्रांनो, तर मी आहे आता इंडिया चायना बॉर्डरवर. तर पाहू शकताय तिकडं पलीकडं चायना आहे आणि अलीकडे इंडिया आहे. आणि काय झालं, बॉर्डरवर माझा कॅमेरा छिसकून घेतला आर्मीवाल्यानी. तर तुम्हाला मी फोटो दाखवल. तर त्यांनी एकदा घेतला, परत मी दुसऱ्यांदा ट्राय केलं, दुसऱ्यांदा पण घेतला आणि दुसऱ्यांदा घेतला आणि देईनच माघारी. मग त्यांनी मला म्हणला, चल इधर से ज्या इधर निकाला ना कॅमेरा तो वापिस दिखा, तो देंगा नाही वापिस, असा म्हणला. मग आपण निघालोय आता. तिथं काढलाय व्हिडिओ. एवढा काही जमला नाही मला, पण तरी काढलाय. तर तुम्हाला दाखवलं मी ह्याच्यात चायना बॉर्डर कुठं होती, काय होती. मित्रांनो, तर चला आता निघालोय फायनली. आता माझ्या बरोबर आलेलं तर मला कुठंच दिसत नाही कोण. तर आपल्याला जायचे खाली. आपली गाडी कुठं लागली ती पाहिला आणि निघायचं इथनं. माझ्या बरोबर आलेली एक तरी दिसतोय का नाही, भेटतोय का नाही मला काय माहिती. मित्रांनो, तर इथं पाहू शकता आय लव्ह नथुला म्हणून आहे आणि वरती आपण जाऊन आलो आता. तर आता पहिलं हे आपली स्वतःची गाडी असली ना मग असा प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो. आता ती गाडी शोधा, काय करायचं, लय अवघड आहे. आता मला लोक भेटतात, त्यांच्याबरोबर मी गप्पा मारत बसलो असतो निवांत. काय मला गडबड नव्हती. पण ही आता गाडी दुसऱ्याची, आपण आलोय बसून, त्यामुळे लय प्रॉब्लेम आहेत. चला मित्रांनो, ह्या व्हिडिओसाठी एवढंच आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे बाबा हरभजन सिंग मंदिर. तर 1 नंबर मंदिर आहे ते पण. तोपर्यंत तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला बाय बाय. सबस्क्राईब नक्की करा.